मंडळी नमस्कार, जय शिवराय. कसे आहात? बरे आहे ना? काही दिवसापूर्वी आपण सेव्हिंग करता 50-30-20चा फॉर्म्युला पाहिला. त्याच्यामध्ये काही घटक आपण डिस्कस पण केले. आज आपण 50% बकेट आणि 30% बकेट विषयी थोडंसं डिस्कशन करूया. इकडचे पॉईंट तिकडे, तिकडचे पॉईंट इकडे थोडे झाले तरी चालतील, असं काही नाहीये. पण ॲटलिस्ट थोडंसं डायव्हर्सिफिकेशन त्याच्यामधलं पाहूया आणि ते जेणेकरून त्यातला एखादा घटक कमी करून तो 20%च्या बकेटमध्ये कसा शिफ्ट करता येईल आणि आपलं सेव्हिंग चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्याकडे फोकस देऊया. सो आपण 50-30-20च्या फॉर्म्युलामध्ये 50% हा जो पॉईंट पाहिला त्याच्यामध्ये आपण अत्यावश्यक घटक म्हणजे नीड्स मधला पॉईंट डिस्कस केला. ज्या गोष्टी तुम्हाला जीवन जगण्यासाठी गरजेचे आहेत ते सगळे घटक आपण 50%च्या पॉईंटमध्ये डिस्कस करतोय. जसं की दर महिन्याला लागणारा घरातील राशन आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यानंतर गॅस आहे, मुलांचं एज्युकेशन आहे. आजकाल इंटरनेटचा वापर करतोय आपण, मोबाईल कम्युनिकेशनचं माध्यम आहे त्याच्यामुळे मोबाईलचे रिचार्ज आहेत. त्याच्यानंतर घरातले जे काही वडीलधारे आहेत त्यांचे मेडिसिन आहे. सो असे जे काही घटक आहेत, त्याच्यानंतर भाजीपाला येतोय. सो असे काही जे घटक आहेत हे आपण 50%च्या बकेटमध्ये ऍड करतोय. आपण 30%चा पॉईंट बघतोय. 30%च्या बकेटमध्ये बॉन्ड्स हा जो पॉईंट आपण डिस्कस केला ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, काही घटक आहेत जे मला आत्ता गरजेचे नाहीत किंवा आता नाही घेतले तर चालत आहेत, पुढे काही दिवसाने, पुढे काही वर्षाने ते मला घेतले तर चालतील, असे जे घटक आहेत. मग काही दिवसावरती त्याचं लांबवता येतं आपल्याला, तर ते पाहून ते आपण बघू शकतो. आता 30% मध्ये आपण काय करूया, जसं की एंटरटेनमेंट पार्ट घेतोय आपण, शॉपिंगचा पार्ट घेतोय. त्याच्यानंतर आपण एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की जसं की सडन एक्सपेन्सेसचा पार्ट आहे. सडन एक्सपेन्सेस हा एक थोडासा वेगळा पॉईंट राहील त्याच्यामध्ये, पण एंटरटेनमेंट पार्ट आहे, शॉपिंगचा पार्ट आहे. एखाद वेळेस एखादा शर्ट आपल्याला घ्यायचा आहे, एखादा ड्रेस घ्यायचा आहे, तर आपण तो पुढच्या 15 दिवसांनी पण घेऊ शकतो, महिन्यानी घेऊ शकतो, काही महिन्यांनी पण घेऊ शकतो. एखादी वस्तू घरात आणायची आहे, थोडी 8-10 हजाराची आहे, तर तिला पोस्टपोन करू शकतो आपण. सो हे जे 30% बकेट आहे हे थोडंसं व्हेरिएबल राहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर अजून असे काही घटक आहेत जसं की एंटरटेनमेंट पार्टमध्ये किंवा बाहेर जेवायला जातोय आपण, 15 दिवसाला जातोय, आठवड्याला जातोय, महिन्याला जातोय, काही वेळेस त्याला पोस्टपोन करू शकतो. आपण नॉनव्हेज खातोय, आठवड्याला नॉनव्हेज खायची सवय आहे, 15 दिवसांनी खाल्ले तर काय मोठा फरक पडत नाही. सो जे 30% बकेटमध्ये जे पॉईंट्स आहेत, जे आपण अजूनही काही घटक याच्यामध्ये आहेत, पण ॲटलिस्ट हे जे काही घटक आहेत यातल्या काही घटकांचं प्रमाण कमी करू शकतो आपण आणि त्याचं प्रमाण कमी करून काही प्रमाणात त्याचं सेव्हिंग करता येत असेल तर त्यातलं डायव्हर्सिफिकेशन आपण 20%च्या बकेटमध्ये करू शकतो. आता 20%चा जो पार्ट आहे, जो सेव्हिंगचा आहे, जे आपल्याला भविष्यासाठी अनेक अशा गोष्टींसाठी आपल्याला करणं गरजेचं आहे, तो आपण एक छोट्याशा पुढच्या व्हिडिओमध्ये पण थोडा डिस्कस करूया. कुठल्या सेक्टरमध्ये सेव्हिंग केलं पाहिजे, सेक्टर वाईज आपण त्याचं डिस्कशन करूया, जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट घेता येईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.